आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 41 महत्त्वाचे निर्णय. मच्छीमार आर्थिक विकास महामंडळाची घोषणा. 50 कोटी रुपये मंजूर. सुधीर मुनगंटीवारांची माहिती. टेंबू उपसा सिंचन योजनेला दिवंगत अनिल बाबर यांचं नाव द्यावं. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान केल्यास आता 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची तरतूद. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. वैद्यकीय अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायारोध भत्ता देणार. मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. यासाठी 2004 कोटी रुपयांची मान्यता. हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर. इंदापूरमधून विधानसभा लढवण्याचं जवळपास निश्चित. हर्षवर्धन पाटलांचं पक्षात स्वागत. शरद पवारांची प्रतिक्रिया. प्रवेशाचे असे अनेक धक्के येत्या काही काळात दिसतील. शरद पवारांचं सूचक वक्तव्य. पाटील कुटुंब आणि पवार कुटुंबाचे 6 दशकांचे संबंध. हर्षवर्धन पाटील पुन्हा आमच्याकडे येत आहेत याचा आनंद. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार पक्षातील कार्यकर्ते नाराज कार्यकर्ते 2 ते 3 दिवसात वेगळा निर्णय घेण्याची शक्यता. भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांच्या भेटीनंतर इंदापुरातील राजकीय घडामोडींना वेग. भाजप कार्यालयावरचे फ्लेक्सही हटवले. इंदापूरची राजकीय परिस्थिती पाहता हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असेल तर अजित पवारांचे निकटवर्तीय तिथे आमदार असल्यानं भाजपला जागा मिळणं कठीण. अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. आयुष्यभर ज्या पवारांचा विरोध केला त्यांच्या समोर झुकावं लागतंय हे हर्षवर्धन पाटलांचं दुर्दैव. सुधीर मुनगंटीवारांची टीका. आदिवासी आमदारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा निष्फळ. संतप्त आमदारांचं मंत्रालयात आंदोलन. मंत्रालयातील जाळीवर मारल्या उड्या. नरहरी झिरवाळांचाही समावेश. जाळीवरून बाहेर काढल्यानंतर आदिवासी नेत्यांचा मंत्रालयात ठिय्या. खासदार हेमंत सावरा, किरण लहामटे, नरहरी झिरवाळ, राजेश पाटलांसह अन्य नेत्यांचा आंदोलनात सहभाग. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी विधानसभेच्या सुरक्षा जाळीवर उडी घेणं हे सरकारचंच पाप. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. मंत्री गिरीश महाजनांनी घेतली आदिवासी आमदारांची भेट. महाजनांकडून आमदारांना समजावण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. लवकरात लवकर निर्णय होईल. महाजनांचं आंदोलकांना आश्वासन. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. फक्त जीवाची काळजी घ्यावी. मनोज जरांगेंची आदिवासी आमदारांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतो त्यासाठी टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नव्हती. हा सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. आदिवासी आमदारांच्या आंदोलनावर पडळकरांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री जनतेशी बनवाबनवी करतात. आदिवासी आमदारांना सरकारला तुच्छतेची वागणूक द्यायची आहे का? विजय वडेट्टीवारांचा सवाल. मुख्यमंत्री सर्वांना फसवतात. आरक्षणाबाबत बैठकीत एक बोलतात, बाहेर दुसरं बोलतात. त्यामुळे त्यांनी फसवणूक करू नये. आदिवासी समाजाच्या आमदारांच्या आंदोलनावर सतेज पाटलांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.